नमस्ते. मी दीपाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलवर. तर आजचा हा टॉपिक आहे की सेल्फ केअर फॉर ऑफिस गर्ल्स किंवा ऑफिस वुमन्स. तर कामाला किंवा ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे अशा छोट्या छोट्या टिप्समधून ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. कारण मी स्वतः जॉब केलेला आहे, मी स्वतः ट्रेनने प्रवास केलेला आहे. त्यामुळे घरातलं काम आणि बाहेरचं काम या दोन्ही गोष्टींमधून स्वतःची काळजी घेणं कधी कधी खूप खूप म्हणजे खूप कठीण होऊन जातं. आणि ह्या गोष्टी जर का तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्यात ना तरी थोडं तरी आपल्याला एक आपला जो स्ट्रेस असतो तो थोडा कमी होतो. त्यामुळे मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण मला नक्की माहिती आहे आपल्याला एक्सरसाइज करायला सुद्धा वेळ मिळत नाही म्हणजे आपली ती एनर्जी नाही राहत की आपण काही करू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो ना तेव्हा सकाळ सकाळ मोबाईलला हात न लावता फक्त छोटीशी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे सकाळी उठताना दीर्घ श्वास 3 वेळा घ्यायचा आहे. त्यानंतर स्वतःशी म्हणायचं आहे, मी शांत आहे, मी समर्थ आहे माझ्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी आणि मी आज माझी स्वतःची काळजी नक्की घेईन. फक्त एवढं करायचं आहे आणि मग आपल्या कामाला लागायचं आहे. तर जेव्हा आपण ऑफिसला जाण्यासाठी निघतो तेव्हा निदान ऑफिसला जाण्याआधी 5 ते 7 मिनटं स्वतःसाठी नक्की काढली पाहिजेत. कारण मी बऱ्याच महिलांना बघितलं आहे की ज्या ऑफिसला निघताना खूप घाईघाईत निघतात, त्यामुळे मग त्या फक्त केसाचा हेअर बन आणि ड्रेसिंग करून निघतात. मी असं नाही म्हणत आहे की आपण फुल मेकअप करूनच निघालं पाहिजे, पण काही लहान सहान गोष्टी करून सुद्धा आपण फ्रेश दिसतो. मग तुम्ही थोडंसं मॉइश्चरायझर लावून निघालात, एक छोटीशी लिपस्टिकची शेड लावली, लायनर लावलं, असं करून निघालात, किंवा मॉइश्चरायझर नाही झालं नुसतं सनस्क्रीन लावून जरी निघालात ना तरी ते खूप आहे. आणि तुम्हाला जी आवडेल ती हेअरस्टाईल करून निघा. त्यामुळे काय होतं आहे की थोडासा आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो आणि दिवसाची सुरुवात छान झाली तर सगळ्याच गोष्टी सुरळीत आणि छान व्हायला लागतात. स्वतःची सगळी तयारी झाल्यानंतर एक छोटीशी स्माईल द्यायची आरशात बघून स्वतःकडे. मन प्रसन्न होतं, छान वाटतं आपल्याला आणि आपण फ्रेश माइंडने आपण घराबाहेर निघतो. आता राहिली पुढची गोष्ट, जेव्हा आपण ऑफिसमध्ये असतो आपला जो समजा आपण काम करतोय, कंटिन्यू काम करत असतो आणि त्यातूनच एक 2-3 मिनटासाठी स्वतःसाठी एक ब्रेक घेऊन किंवा बसल्या बसल्या जस्ट नेकची एक्सरसाइज करायची. कारण कंटिन्यू जेव्हा मला माहिती आहे कंटिन्यू जेव्हा कम्प्युटरसमोर आपण असतो ना त्यावेळी खूप मान दुखते आपली, खूप नेक पेन होतं. थोडी नेकची एक्सरसाइज, थोडी शोल्डर एक्सरसाइज बसल्या बसल्याच करायची आहे. आता तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देते. जेव्हा तुम्ही प्यायचं पाणी घरातून नेताना त्या बॉटलमध्ये 2-3 थेंब लिंबाचे टाका आणि ते पाणी जर का तुम्ही रेग्युलरली प्यायलात ना नक्की आपली बॉडी दिवसभरात एनर्जेटिक राहते. त्यामुळे ही ट्रिक जरूर करा. आणि दुसरं म्हणजे सगळं काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी जेव्हा आपण निघतोय त्यावेळी स्वतःशी म्हणा की माझं आत्ता हे सगळं काम संपलेलं आहे आणि आत्ताचा क्षण, आत्तापासूनचा संपूर्ण क्षण माझा आहे. त्यामुळे घरी जात असताना, निघताना तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले असाल किंवा बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना त्यावेळी रिलॅक्सिंग सॉंग्स ऐका. काही जरी नाही ऐकलं तरी थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करा. असा विचार नाही करायचा, हे नेहमी ध्यानात घ्या. कारण आपण कुठेही परफेक्ट नाही आहोत. आपण दरवेळी प्रत्येकाला आपण आपलं 100% नाही देऊ शकत, कारण आपण सुद्धा माणूस आहोत. त्यामुळे एवढा परफेक्शन राहण्यासाठी विचार करण्याची काही गरज नाही आहे. आपल्याला जितकं जमतंय जसं जमतंय तर तिथला स्मार्टनेस आपण आपला योग्य तऱ्हेने वापर त्याचा करतच असतो. त्यामुळे आपल्याला स्वतःला माहिती की आपण किती कॅपेबल आहोत. त्यामुळे जग काय विचार करते आपल्या कॅपॅसिटीचा, आपल्या स्मार्टनेसचा, हा विचार आपल्याला करायचा नाही आहे. कारण असा विचार करत राहिलो ना तर स्वतःला आपण कमकुवतच समजत जाऊ. कारण आपण जेव्हा खूप जास्त थकलेले असतो ना तेव्हा आपला तो थकवाच सांगत असतो की आपल्याला आरामाची गरज आहे. त्यामुळे प्रयत्न करा की आपलं शेड्यूल जितकं जमेल तितकं अशा काही ट्रिक्सने थोडं स्वतःचं मेंटल हेल्थ चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा आणि काळजी घ्या. थँक्यू सो मच. असे छोटे छोटे टिप्स मी नक्की घेऊन येत जाईन.
प्लीज माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच तुमचे ब्लेसिंग्स मला मिळत राहू देत अशी आशा आहे. थँक्यू सो मच.